27 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवराज्य यात्रेचे नगरमध्ये आगमन। शिवराज्य यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे। डॉक्टर अनिल आठरे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने नगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचे आगमन होत आहे। नंदनवन येथे सकाळी 10:30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी प्रमुख उपस्थित नामदार जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोले, खासदार निलेश लंके आदींच्या उपस्थितीत शिवराज्य यात्रा संपन्न होणार आहे। तरी या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी केलं आहे। उद्या जी इथं यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब, नंतर डॉक्टर कोल्हे, कदाचित सुप्रियाताई सुळे येतील। ही यात्रा नंदनवन लॉन्स, नवीन टिळक रोड इथं सकाळी 10:30 वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। आजकाल आपल्याला माहिती आहे का आता 1.5 महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली विधानसभेच्या इलेक्शनसाठी। नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे। नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे। आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे अशी परिस्थिती आहे। नगर शहराचा कोणचं पण विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे। मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे। मला पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की तुझ्याशिवाय पर्याय नाही आणि तू कामाला लाग। ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे। इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही। तर तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा। त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही 4 महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे। मला पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे। जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला 101% मला सीट हे मिळणार आहे इथलची तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जरची गोष्ट आहे। ती काय अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला नाही। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।